गुरुदेव दत्त. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, अध्याय 3, पान क्रमांक 14. सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीमध्ये असतात. आपण मंत्राबद्दल काही विचार केला मागच्या ऑडिओमध्ये. आता कुंडलिनी शक्तीबद्दल काही विचार करूया. असं म्हणतात की एक उपनिषद आहे, बहुतेक प्राणोपनिषद त्याचं नाव असावं. आत्म्याचं पहिलं कंपन म्हणजे प्राण. सर्वत्र भरून राहिलेला आत्मा अचानक कंप पावला, त्याच्यात हालचाल झाली. कशा करता? असंच, त्याला काही कारण नाही, आपोआप. आणि त्यातून जे पहिलं निर्माण झालं ते प्राण. सो इट इज व्हायब्रेशन ऑफ व्हॉट? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी कधीतरी कायनेटिक एनर्जी होते, आणि ज्यावेळेला पहिल्यांदा ती स्पंद पावते त्यावेळेला तिला प्राण अशी संज्ञा दिली. मग आत्मा जर सर्वत्र आहे तर तो जो कंप पावला, ते कंपन, तो प्राण कुठे कुठे असू शकतो? तर सर्वत्र असू शकतो. असं आपण तर्कबुद्धीचा वापर करून विचार करू शकतो. मग असा सर्वत्र भरून राहिलेला प्राण, त्यातून बाकी सगळं अभिव्यक्त होत गेलं. आता कुंडलिनी शक्ती म्हणजे सर्वत्र पसरलेली प्राणशक्ती जेव्हा जीवात्म्यामध्ये, बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंटमध्ये घनीभूत स्वरूपात स्थित असते, मूलाधार चक्रामध्ये, तिला कुंडलिनी शक्ती असं म्हणतात. ही अन्नमय कोशात आहे का? ही मनोमय कोशात आहे का? ही विज्ञानमय कोशात आहे का? ही आनंदमय कोशात आहे का? तर यातले जाणकार म्हणतात की ती प्राणमय कोशामध्ये आहे, कारण तो घनीभूत प्राण आहे. त्यामुळे अन्नमय कोश म्हणजे हे जे फिजिकल बॉडी आहे, हिचं जर डिसेक्शन केलं तर ही दिसणार आहे का? शरीर कापल्यामुळे, चिरफाड केल्यामुळे तर नाही दिसू शकत, कारण ती त्या शरीरात नाही आहे. पण त्या शरीराला लागणारी ऊर्जा तिच्यातून मिळते का, असा आपण विचार करू शकतो. असं भारतामध्ये सर्वत्र सांगितलं जातं की सर्व योग्यांचं अंतिम उद्देश काय असतो? तर कुंडलिनी जागृत करणे. त्याचे काही प्रकार सांगितले जातात. शक्तिपात योग दीक्षा आहे, हठयोग प्रदीपिकेमध्ये काही गोष्टी सांगितल्यात, अनेक आहेत. पण कुंडलिनी जागृत करायची म्हणजे काय? तर तिच्याबद्दल असं सांगितलं जातं की मूलाधार चक्रामध्ये 3.5 वेटोळी करून आपली शेपूट आपल्या तोंडात घेऊन ती बसली, आणि ती वेगवेगळ्या उपायांनी जेव्हा जागृत होते त्यावेळेला ती जागी झाल्यानंतर ऊर्ध्व दिशेने म्हणजे सहस्त्रार चक्राच्या दिशेने एक एक चक्राचं मधल्या भेदन करत ती तिथपर्यंत जाते, आणि तिथे जीवाशिवाची भेट होते आणि माणूस मुक्त होतो, अशी संकल्पना आहे. कुंडलिनी शक्ती, माझा वैयक्तिक अनुभव आहे की लय समाधी या माध्यमातून मोकळी होते, मोकळी होऊ शकते. आणि ऋषी संस्कृती विद्या केंद्रातर्फे घेतल्या जाणाऱ्या सिद्ध समाधी योग साधकांकरता जे नित्य समाधी शिबिर असतं, त्याच्यामध्ये सोहम साधना अतिशय व्यवस्थित प्रकारे शिकवली जाते. आणि तिथला माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की त्या प्रक्रियेमध्ये, त्या साधनेमध्ये घनीभूत अशी कुंडलिनी शक्ती रिलीज होते, आणि खालून वर शरीरातल्या प्रत्येक पेशीला प्रचंड झोत प्राणशक्तीचा प्राप्त होतो, आणि सगळा कचरा पेशींमधला निघतो. आणि त्याच वेळेला सोहम साधना जोडीला जर असेल तर सहस्त्रार चक्रातून सर्व विश्वात पसरलेली प्राणशक्ती आतमध्ये प्रवेश करते. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी प्राणशक्तीचा प्रचंड झोत प्रवाह आत आल्यामुळे
शरीर हलकं होतं, शरीर असल्याची जाणीवही नष्ट होते, मन शांत होतं आणि अगणित फायदे त्याचे होतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. ॲडव्हान्स मेडिटेशन कोर्स असं त्या कोर्सला म्हणतात. ज्यांनी सिद्ध समाधी योगाचा वर्ग केला आहे त्यांच्याकरता तो असतो. हे झालं माझं वैयक्तिक अनुभव. पुस्तकांमध्ये पण कुंडलिनी योग म्हणून पुस्तकं आहेत. त्याच्यात खूप काही माहिती आहे. मुद्दा असा आहे की ह्याचा मी स्वतः अनुभव घेऊ शकतो का? कुंडलिनीचा हा मुद्दा आहे. तर अनुभव घ्यायचा म्हणजे जी पंचेंद्रिय आहेत, जी फक्त बाह्य जगताशी निगडीत अनुभव देत असतात, तशाच त्यांच्या रचना आहेत. ती कुंडलिनी समजून घ्यायला, अनुभवायला उपयोगी पडू शकतील का? डोळ्यांनी बाहेरचं दिसतं, आतलं दिसतं का? कानांनी बाहेरचं ऐकायला येतं, आतले आवाज ऐकायला येतात का? नाकाने बाहेरचे वास येऊ शकतात, आतले वास येतात का? जिभेने बाहेरच्या चवी कळतात, आतल्या चवी कळतात का? त्वचेने बाहेरचे स्पर्श जाणवतात, आतल्या हालचाली स्पर्श जाणवतात का? म्हणजे या यंत्रामध्ये जी पंचेंद्रिय आहेत, ज्यांच्यामार्फत बाह्य जगताचं ज्ञान होतं, त्यांचा उपयोग अंतर्जगताच्या ज्ञानाकरता होईल का? प्राणमय कोश या बाह्य इंद्रियांनी कळेल का? मनोमय कोश कळेल का? विज्ञानमय कोश कळेल का? आनंदमय कोश कळेल का? पण मग योगी असं सांगतात आणि उपनिषदांमध्ये वर्णन आहे की जसे बाहेरची काही उपकरणं आपल्याला दिलेली आहेत तशी अंतःकरणं पण दिलेत, मधली आतली उपकरणं पण दिलेत. त्याची नावंही ते सांगतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याला उपकरणं म्हणतायत. याचा अर्थ अहंकार सुद्धा उपकरण आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. मन उपकरण आहे, चित्त उपकरण आहे, बुद्धी उपकरण आहे आणि कुठलंही उपकरण किंवा यंत्र हे काहीतरी उपयोगाचं असतं. उपयुक्तता त्याच्याशी निगडीत असते. याचा अर्थ त्या त्या उपकरणाचं काही विशिष्ट कार्य त्याच्याकडनं करून घेता येतं. शब्द मी करून घेता येतं वापरतोय. जर आपला त्यांच्यावर कंट्रोल असेल तर आणि त्यांच्या अधीन आपण गेलेलं असलो तर ती आपल्याकडनं हवं ते करून घेतात. असाही आपल्याला विचार करता येईल. मग आता बाह्य उपकरणांनी कुंडलिनी जाणता येणार नाही आहे. मग आता आतल्या उपकरणांनी जाणता येईल का? असाही विचार करता येईल. मग आतली उपकरणं वापरण्याचे मार्ग कोणते सांगितलेत? तर पतंजली योगसूत्रामध्ये काही मार्ग सांगितलेत. म्हणजे अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे ती 8 अंग आहेत. आणि पतंजली मुनी सांगतायत की ह्या 8पैकी कुठल्याही मार्गाने तुम्ही गेलात तरी जी अंतिम स्थिती प्राप्त होते तिचं नाव कैवल्य. आणि तेव्हा काय घडतं तर द्रष्टा स्वरूपामध्ये स्थित होतो. म्हणजे तो जो सगळं काही पाहणारा अनुभवणारा आहे ना, मग आपण त्याला आत्ता जीवात्मा म्हणूया, मी म्हणूया, तो स्वतःच्या रूपामध्ये स्वस्थितीमध्ये स्थित होतो, स्वस्थ होतो, स्वरूपामध्ये स्थित होतो असं पतंजली सांगतात. मग आता पतंजलींचा अष्टांग योग जर समजून घ्यायचा असेल तर मी जे वाचन घडलं माझ्यातनं त्याच्यामध्ये रघुनाथ कृष्णाजी कोल्हटकर यांचं पतंजली योगसूत्र उर्फ भारतीय मानसशास्त्र हे खूपच आगळं वेगळं पुस्तक आहे. प्रत्यक्ष त्यांनी योगसाधना करून 12 वर्ष आणि त्यातून पतंजली योगसूत्रांचा अर्थ त्यांनी लिहून ठेवला आहे, लावला आहे. ह्या पुस्तकामध्ये आपल्याला या सगळ्याची रहस्य आणि हे कसं प्रत्यक्ष करायचं हे कळू शकतं. तूर्त आपला विषय एवढाच आहे की सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीमध्ये असतात आणि पुढे म्हटलं आहे गायत्री मंत्रसुद्धा या शक्तीमध्ये सामावलेला असतो. म्हणजे कुंडलिनी शक्तीमध्ये सामावलेला असतो. गायत्री मंत्रात 3 पाद आहेत असा सर्वसाधारण समज आहे. समज शब्द वापरला आहे. गायत्रीला त्रिपाद म्हटलं जातं. पण इथे काहीतरी वेगळं सांगतायत. परंतु या मंत्रात 4था पादसुद्धा आहे. तो असा परोरजसी सावदोम चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मा असं सूचित करते. म्हणजे हा इशारा जो आहे, इंडिकेशन जे आहे ते निर्गुण ब्रह्माकडे आहे, मॅनिफेस्टेडकडे नाही, प्रकृतीबद्दल नाही. जे सगुण ब्रह्माबद्दल नाही आहे तर निर्गुण ब्रह्माबद्दल काहीतरी सांगतायत. पुढे म्हटलंय कुंडलिनी शक्ती 24 तत्वापासून या विश्वाची निर्मिती करते. याचा अर्थ निर्माण करणारी तीच शक्ती कुंडलिनी घनीभूत प्राणशक्ती आपण म्हणूया. गायत्री मंत्रात 24 अक्षरे आहेत. 24 विशिष्ट ध्वनींची रचना, 24 ध्वनींची विशिष्ट रचना
म्हणजे गायत्री. आणि गायत्री हा मंत्र नाही आहे, व्याकरणाच्या दृष्टीने गायत्री हा छंद आहे, ज्याच्यामध्ये 24 ध्वनी असतात. आणि तो विशिष्ट प्रकारे जर उच्चारण केलं तर त्याचे परिणाम दिसतात. तो गायत्री मंत्र हा एक वेगळा अभ्यासाचा आपला विषय होऊ शकतो. पुढे म्हटलं आहे 24 संख्येला गोकुळ असे सुद्धा नाव आहे. गो म्हणजे 2, कुळ म्हणजे 4. 2वर 4, 24 म्हणून गोकुळ 24 संख्येला म्हटलं आहे. ब्रह्मस्वरूपात कोणताच बदल होत नाही, म्हणजे ते स्थिर आहे, परंतु परिवर्तनातीत असे म्हणून ते या 9 संख्येने सूचित केले जाते. आता वेगवेगळ्या संख्यांबद्दल काही की पुढे सांगितलं आहे, त्याचा आपण पुढच्या ऑडिओमध्ये विचार करूयाच. तूर्त कुंडलिनी शक्ती आणि गायत्री मंत्र याबद्दल आपला आपण विचार करू, अभ्यास करू, जाणून घेऊयात. आणि शक्य असेल तर रोज गायत्रीचा जप सुरू करूया. पाठ सरळ ठेवून, डोळे बंद करून, ज्ञानमुद्रेमध्ये जर हा जप सुरू केला तर काही परिणाम दिसत आहेत का? म्हणजे जे समजत आहे त्याचा अनुभव येईल का? आणि अनुभव झाल्यावर बोध होईल का? असा विचार करून आपण या निमित्ताने प्रत्यक्ष साधनेला पण सुरुवात करू शकतो. सर्वांना शुभेच्छा. कुंडलिनी उपासनेकरता, गायत्री उपासनेकरता आणि या सगळ्याबाबतच्या अभ्यास प्रक्रियेकरता, म्हणजेच श्रवण, मनन, चिंतन, निदिध्यास. धन्यवाद. तूर्त इथेच थांबूयात. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.